दरम्यान मराठवाड्यातल्या पूरपरिस्थिती संदर्भात आणि नुकसानग्रस्तांसंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. शेत जमीन वाहून गेलेली आहे, घराची पडझड झालेली आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे. म्हणजे सांगण्यासारखं नाही, एवढं नुकसान या अतिवृष्टीमुळं या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि निश्चित प्रकारे या शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीनं जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल, ती भूमिका आमची सगळ्यांची आहे. दरम्यान सरकार शेतकऱ्यांना अतिवृष्टी संदर्भात जुन्या निकषांनुसार मदत करणार की नवीन निकष लावणार, असा सवाल हा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी.आर. नुसार देणार की नव्यानं जी.आर. काढून हात आखडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो आहोत. त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे. आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही. दरम्यान